नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे ITI टेक्निशियनच्या आपल्याला 1868 पोस्ट पाहायला मिळणार आहे. तर त्याची जाहिरात लवकरच पब्लिश होणार आहे आणि त्यावर मी एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे. तुम्ही एकदा जाऊन नक्की व्हिजिट करायचा. ओके. तर ITI टेक्निशियनमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सीरीज. तर सिलेक्शनवाल्या सीरीजचा हा क्लास 13 आहे. म्हणजे या अगोदर 12 क्लासेस झालेले आहे. हा 13वा क्लास आहे आणि ह्या सिलेक्शनवाल्या सीरीजचा 13वा क्लास म्हणजे तुम्हाला तुमच्या सिलेक्शनपर्यंत म्हणजे तुम्हाला तुमच्या ध्येय जे आहे त्यापर्यंत नेणार आहे. तर मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा पार्ट 1 आहे. म्हणजे आपलं नवीन टॉपिक सुरू होणार आहे आजपासून आणि त्या टॉपिकचं नाव काय आहे? मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पार्ट 1. तर मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे पार्ट 1चे टॉप 20 क्वेश्चन्स आपण आजच्या क्लासमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये तर यावर आपला वर्क सुरू आहे. आज मी डेमो म्हणून 5 ते 6 प्रश्न 15 ते 21 पर्यंत आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये आणलेले आहे. म्हणजे ते जर प्रॉपरली जर वर्क केलं तर यानंतर तुम्हाला प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे हेच तुमच्यासाठी एक ॲडव्हांटेज आहे. तर मेहनत चालू आहे टीमची. तर टीम काम करत आहे प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये बनवण्यासाठी. तर तुम्ही सातत्यानं माझ्यासोबत जोडून राहा आणि एक्झाममध्ये प्रश्न तुम्हाला यामधूनच पाहायला मिळू शकते. ओके. कारण अब की बार महा ट्रान्सको टेक्निशियन पार. तुम्हाला काहीही होऊन जाय, एक जागा तुमची एक सीट कन्फर्म करायची आहे आणि ती सीट मिळवण्यासाठी तुम्ही जर सोबत जुडलेले आहात, तर तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचणं यामध्ये माझा थोडासा वाटा राहणार आहे आणि थोडासा जो वाटा आहे माझा तो मोलाचा असणार आहे. कारण प्रश्न आपण या सीरीजमध्ये जे घेत आहोत ना, ते क्वालिटीवाले प्रश्न आहे आणि तुम्हाला असेच प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये सरळ पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनसुद्धा ऑन करायची. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला येणारे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्याच मोबाईलवर सर्वप्रथम पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करायचा ना आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायचा. ओके. कारण तुम्ही सर्व विद्यार्थी जर लाईक करून जाता ना, तर त्यामुळे ना मला मोटिवेशन मिळत असते आणि तुमचं मोटिवेशन माझ्यासाठी असं असते, की मी तुमच्यासाठी आणखी मेहनत करून चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स टीमला देत असतो. तर टीम आपली जास्त जणांची टीम नाही आहे. 2 ते 3 सर त्यामध्ये वर्क करत आहे. तर महत्त्वाचा वाटा असणार आहे त्यामध्ये तुमचा आणि तुमचा सहभाग. तर जेवढे विद्यार्थी माझ्यासोबत जुळलेले आहे, त्यांनी सातत्यानं अभ्यास करत राहायचा. कारण तुम्ही आता तुमच्या मंजिलच्या खूपच जवळ आलेले आहेत. ओके. तर सुरू करूया आपण आजचा क्लास. तर आजचा क्लास सुरू करण्याच्या अगोदर बघा, एक विद्यार्थी आहे आपला, त्याचं नाव आहे निलेश सरोदे. त्या निलेश सरोदे या विद्यार्थ्यानं आपल्याला कमेंटमध्ये एक मोटिव्हेशनल कोट लिहिलेला होता आणि तोच कोट्स मी इथे आणलेला आहे. तर बघा, निलेश सरोदे हा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याचा हा कोट बघा. इथे त्याची फोटो पण तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर बघा, काय लाईन लिहिलेली आहे मित्रांनो त्याने. म्हणजे जरी त्याने कशाचा आधार घेतला असेल, परंतु त्यानं स्वतः कमेंट करून मला हे कमेंट बॉक्समध्ये लाईन लिहिलेली होती. तर ती लाईन तुमच्यासमोर मी वाचून दाखवते बघा. खुल जाएंगे सभी रास्ते, खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही. म्हणजे खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही, सब होगा हासिल, तू अपनी जिद पे अड़ तो सही. क्या लाइन लिखी है ना दोस्तों, कि आपको ना अपने रास्ते अगर खुलने हैं ना, खोलने हैं, तो आपको क्या करना पड़ेगा? खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही. आपके ज़िंदगी में ना रुकावटें आएगी, आपको वो कहेगी तू पढ़ाई मत कर, एडवर्टाइज़मेंट आने के बाद में पढ़ाई करना, तू रुक जा, तू थम जा, तू यहीं पर ठहर जा. लेकिन आपको रुकना नहीं है, बस आपको धीरे-धीरे, धीरे-धीरे चलते रहना है, क्योंकि जो रुक गया सो रुक गया. बस आपको ना धीरे-धीरे, धीरे-धीरे चलते रहना है और उस रुकावटों से आपको लड़ते रहना है. तो खुल जाएँगे रास्ते सभी, तू रुकावटों रुकावटों से लड़ तो सही, सब होगा हासिल. आपको ना ज़िंदगी में सब हासिल होगा. बस
तू अपनी जिद पे अड़तो सी और आपकी जिद यही होनी चाहिए की मुझे अपनी एक सीट कन्फर्म करनी आहे, मुझे अपनी एक जगह लेनी आहे आणि लेनी आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, निलेश सरोदे या विद्यार्थ्याने शानदार लाईन लिहिली होती. ती मी तुमच्यासमोर इथे आणलेला आहे तो मोटिव्हेशनल कोट म्हणून. चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा पहिला क्लास. तर बघा, आज ग्रीन बोर्डवर क्लास होत आहे आपली. या अगोदर ब्लॅक बोर्डवर होत होती. आजपासून ग्रीन बोर्डवर होणार आहे. ही सर्व टीमची मेहनत आहे. माझा यामध्ये काहीच हेतू नाही आहे. तर ग्रीन मध्ये जर तुम्हाला कमेंट करून सांगा की हा ग्रीन बोर्ड तुम्हाला कसा वाटतोय. तर टीम त्यावरच सातत्याने वर्क करत राहणार आहे. तर सुरू करूया आपण आजचा क्लास. विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 15 प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये पाहायला मिळेल आणि नंतर शेवटल्या टप्प्यामध्ये इंग्लिश आणि मराठीमधले प्रश्न आहे. जर प्रॉपरली रित्या वर्क झालं तर टीम काम करत आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये पाहायला मिळणार आहे. तर पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येतोय बघा. टेस्ला इज ए युनिट ऑफ, काय विचारलेलं आहे? टेस्ला हे कशाचं युनिट आहे? कलर चेंज करून घेतोय. ओके, ग्रीन आहे ना, तर काय कलर चेंज करून घेऊ? ओके, ब्लॅक करून घेतो. ओके, चला. तर टेस्ला इज ए युनिट ऑफ, टेस्ला हे कशाचं युनिट? ऑप्शन ए बघा फील्ड स्ट्रेंथ, ऑप्शन बी बघा इंडक्टन्स, ऑप्शन सी बघा फ्लक्स डेन्सिटी, ऑप्शन डी बघा फ्लक्स. तर टेस्ला कशाचं युनिट आहे खालीलपैकी? तर टेस्ला फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे. कशाचं? फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे. काय आहे मग? टेस्ला हे फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे. मग फ्लक्स डेन्सिटी कशाने डिनोट करता? बीटाने डिनोट करता. हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. तर पहिल्या प्रश्नाचा आन्सर सी विल बी युअर राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ मोठा होऊ शकतो. तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला समजेल सुद्धा लवकर. ओके, चला. दुसरा प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येतोय. वेबर पर मीटर स्क्वेअर इज ए युनिट ऑफ. सिंपल प्रश्न विचारलेला आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर हे खालीलपैकी कशाचं युनिट आहे? ऑप्शन ए बघा फील्ड स्ट्रेंथचं, ऑप्शन बी बघा इंडक्टन्सचं, ऑप्शन सी बघा फ्लक्स डेन्सिटीचं, ऑप्शन डी बघा फ्लक्सचं. तर वेबर पर मीटर स्क्वेअर हे खालीलपैकी कशाचं युनिट आहे? ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. तर फ्लक्स डेन्सिटी बीटाचं युनिट आणखी काय आहे? वेबर पर मीटर स्क्वेअर. और बीटाचं दुसरं युनिट काय आहे? टेस्ला, जे आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं. तुमचा एकही प्रश्न मी तुमच्या एक्झामच्या बाहेर जाऊ देणार नाही. सातत्यानं माझ्यासोबत जोडून राहा. जर प्रश्नाची क्वालिटी जर आवडेल ना तुम्हाला, नक्की तुम्ही मनातून लाईक करून द्यायचं. ओके. कारण बघा, 2 युनिट बनवतो ते मी, दोन्ही युनिट तुमच्या समोर आणलेले आहे फ्लक्स डेन्सिटीचे. ओके. एक काय टेस्ला आणि दुसरं काय? वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. वेबर पर मीटर स्क्वेअर कोणाचं युनिट आहे? फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वेबर इज ए युनिट ऑफ, बघा काय विचारलेलं आहे? वेबर हे खालीलपैकी कशाचं युनिट आहे? वेबर हे खालीलपैकी कशाचं युनिट आहे? कलर रेडच कलर ठेवतो. ओके, चला. तर वेबर हे खालीलपैकी कशाचं? ऑप्शन ए बघा फील्ड स्ट्रेंथचं, ऑप्शन बी बघा इंडक्टन्सचं, ऑप्शन सी बघा फ्लक्स डेन्सिटीचं, ऑप्शन डी बघा फ्लक्सचं. तर वेबर हे कशाचं युनिट आहे? वेबर हे फ्लक्सचं युनिट आहे. कशाचं? फ्लक्सचं युनिट काय आहे? वेबर आहे. फ्लक्सचं युनिट काय आहे? वेबर. मग वेबर हे कशाचं युनिट आहे? फ्लक्सचं युनिट आहे. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. मग सर आम्हाला सांगा ते कशाने डिनोट करते? तर विद्यार्थी मित्रांनो, ते डिनोट करते फायनं. कशाने? फाय हे त्याचं काय आहे? चिन्ह आहे. हा फ्लक्स असतो. ओके. तर आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल. चला आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. मॅक्सवेल इज ए युनिट ऑफ. मॅक्सवेल हे खालीलपैकी कशाचं युनिट आहे? ऑप्शन ए बघा फील्ड स्ट्रेंथचं, ऑप्शन बी बघा इंडक्टन्सचं, ऑप्शन सी बघा फ्लक्स डेन्सिटीचं, ऑप्शन डी बघा फ्लक्सचं. तर मॅक्सवेल हे कशाचं युनिट आहे? तर मॅक्सवेल हे फ्लक्सचं युनिट आहे. म्हणजे फ्लक्सचे किती युनिट पाहायला मिळाले तुम्हाला? सर आम्हाला तर एकच माहित होतं आणि ते म्हणजे कोणतं? वेबर. आम्ही लहानपणीपासून वाचत आलेलो की फ्लक्सचं युनिट वेबर. पण सर तुम्ही आम्हाला नवीनच विषय सांगितला आज की फ्लक्सचं युनिट मॅक्सवेल सुद्धा असते. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. होते ना नवीन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो? मी तुम्हाला बीटाचे 2 युनिट सांगितले, वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. बीटा म्हणजे फ्लक्स डेन्सिटी. त्याच प्रकारे मी फ्लक्सचे सुद्धा तुम्हाला 2 युनिट सांगितले, एक मॅक्सवेल आणि दुसरं वेबर. गॉट इट? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The materials having low retentivity are suitable for making. सिंपल प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी असं कोणतं मटेरियल असते त्याची लो रिटेंटिव्हिटी असते? खालीलपैकी असं कोणतं मटेरियल आहे? आपल्याला ते काय करायचं आहे?
त्या मटेरियलपासून खालीलपैकी एक मॅग्नेट बनवायचा आहे, तर त्याची काय असायला पाहिजे? लो रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी कशी असायला पाहिजे? कमी. तर खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये लो रिटेंटिव्हिटी असते? ऑप्शन ए बघा वीक मॅग्नेटमध्ये, ऑप्शन बी बघा टेम्पररी मॅग्नेटमध्ये, ऑप्शन सी बघा परमनंट मॅग्नेटमध्ये, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर काय विचारलं आहे? लो रिटेंटिव्हिटी. लो रिटेंटिव्हिटी खालीलपैकी कोणत्या मटेरियलची असते? तर कोणत्या मटेरियलची असते? टेम्पररी मॅग्नेटची. टेम्पररी मॅग्नेट म्हणजेच काय? तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेट, जे इंडक्शन मशीनमध्ये तयार होते, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हटल्या जाते. तर लो रिटेंटिव्हिटी कोणाची असते? तर लक्षात ठेवायचं टेम्पररी मॅग्नेटची असते. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. ए मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट अराउंड. सिंपल प्रश्न विचारलेला आहे की जी मॅग्नेटिक फील्ड असते ते कोणाच्या अराउंड एक्झिस्ट करते? ऑप्शन ए बघा आयरनच्या, ऑप्शन बी बघा कॉपरच्या, ऑप्शन सी बघा ॲल्युमिनियमच्या, ऑप्शन डी बघा मूव्हिंग चार्जच्या. तर जी मॅग्नेटिक फील्ड असते ती एक्झिट करत असते कोणाच्या अराउंड? ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. मूव्हिंग चार्जच्या अराउंड काय करत असते? एक्झिट करत असते. तर मॅग्नेटिक फील्ड एक्झिट अराउंड मूव्हिंग चार्ज. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. तर हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, भरपूर एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. डबल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवायचा. मॅग्नेटिक फील्ड एक्झिट अराउंड मूव्हिंग चार्ज. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए मॅग्नेट डज नॉट अट्रॅक्ट. सिंपल प्रश्न विचारलेला आहे, याचा आन्सर सर्वांना माहिती असेल की खालीलपैकी जी मॅग्नेट आहे ते कोणाला अट्रॅक्ट करत नाही. ऑप्शन ए बघा कोबॉल्टला, ऑप्शन बी बघा निकेलला, ऑप्शन सी बघा कॉपरला, ऑप्शन डी बघा आयरनला. तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी आयरन कोणाला अट्रॅक्ट करत नाही? तर कॉपरला अट्रॅक्ट करत नाही. तुम्ही कॉपरचा वायर सर्वांनी बघितला असेल, तर कॉपरला जर तुम्ही मॅग्नेट लावून बघा, तर लावल्याच्या नंतर ते मॅग्नेट त्याला चिपकते की नाही चिपकत ते बघायचं आहे. तुम्ही हे प्रॅक्टिकल करून बघा. जर त्याला जर ते मॅग्नेट चिटकलं तर तुम्ही समजून जायचं की हा कोणता पदार्थ आहे? फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहे. परंतु हा फेरोमॅग्नेटिक पदार्थ नाही आहे कॉपर. तर मॅग्नेट डज नॉट अट्रॅक्ट कॉपर. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. काय आन्सर आहे? कॉपर विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. म्हणजे कॉपरला मॅग्नेट अट्रॅक्ट करत नाही. गॉट इट. तर कोबॉल्ट, निकेल आणि आयरन, याला आयरन म्हणजेच काय? लोखंड. याला काय होते? मॅग्नेट परफेक्टली अट्रॅक्ट करते. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ॲल्युमिनियम अँड प्लॅटिनम आर. सिंपल प्रश्न विचारलेला आहे की ॲल्युमिनियम आणि प्लॅटिनियम हे खालीलपैकी कशाचे एक्झाम्पल आहेत? ऑप्शन ए बघा कोणत्या मटेरियलचे एक्झाम्पल आहेत? फेरोमॅग्नेटिक, ऑप्शन बी बघा डायमॅग्नेटिक, ऑप्शन सी बघा पॅरामॅग्नेटिक, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर ॲल्युमिनियम आणि प्लॅटिनम हे खालीलपैकी कोणत्या मटेरियलचे एक्झाम्पल आहेत? ऑप्शन सी पॅरामॅग्नेटिक. हे कशाचे एक्झाम्पल आहे? ॲल्युमिनियम आणि प्लॅटिनम. तर हे पॅरामॅग्नेटिकचे काय आहे? एक्झाम्पल आहेत. पॅरामॅग्नेटिक मटेरियलचे एक्झाम्पल आहेत. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओके. चला पुढला प्रश्न बघूया. फेरिट आर मटेरियल. सिंपल विचारलेलं आहे की फेरिट जे हे मटेरियल आहे खालीलपैकी कोणत्या मटेरियलपासून बनवलेलं जाते? ऑप्शन तर फेरिट हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, ऑप्शन बी बघा डायमॅग्नेटिक मटेरियल आहे, ऑप्शन सी बघा पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर फेरिट हे कसल्या प्रकारचं मटेरियल आहे? तर ऑप्शन ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. फेरिट हे कोणत्या प्रकारचं मटेरियल आहे? फेरिट हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. कोणतं? फेरिट फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. ट्रिक काय? फेरी FE लक्षात ठेवायचं आणि फेरोमधला FE लक्षात ठेवायचं. ही ट्रिक आहे. फेरिट हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. गॉट इट. चला पुढला प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इज. म्हणजे सिंपल विचारलेला आहे की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची जी डायरेक्शन असते ती खालीलपैकी कुठून कुठे, म्हणजे मॅग्नेटिक लाईन ह्या कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहत असते किंवा कोणत्या पोलकडून कोणत्या पोलकडे वाहत असते. ओके. ऑप्शन ए बघा फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल, ऑप्शन बी बघा फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल, ऑप्शन सी बघा फ्रॉम वन एंड ऑफ द मॅग्नेट टू अनदर एंड ऑफ मॅग्नेट, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. ओके. तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इज, तर साऊथ पोलकडून नॉर्थ पोलकडे, नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे, वन एंड पासून मॅग्नेटच्या तर दुसऱ्या एंड पर्यंत, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची जी डायरेक्शन आहे ती कशी असते? नेहमी नॉर्थ पोल टू साऊथ पोल असते. मी तुम्हाला इथे मॅग्नेट ड्रॉ करून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. असं मॅग्नेट असते. इकडे एन पोल घ्या, इकडे एस पोल घ्या. तर मॅग्नेटिक लाईन्स कुठून कुठे वाहत असतात? एन पोल कडून एस पोल कडे अशा वाहत असतात. कुठून कुठे? एन पोल कडून एस पोल कडे अशा मॅग्नेटिक लाईन्स वाहत असतात.
ओके. तर बाहेरून एन पोलकडून एस पोलकडे अशा मॅग्नेटिक लाईन्स वाहत असतात. गॉट इट? म्हणून याचा आन्सर काय येणार आहे? फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द वेक्टर क्वांटिटी? खालीलपैकी विचारलेलं आहे की वेक्टर क्वांटिटी कुठली आहे? विच ऑफ द फॉलोइंग खालीलपैकी वेक्टर क्वांटिटी कुठली आहे? ऑप्शन ए बघा रिलेटिव्ह परमियाबिलिटी, ऑप्शन बी बघा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, ऑप्शन सी बघा फ्लक्स डेन्सिटी, ऑप्शन डी बघा मॅग्नेटिक पोटेन्शियल. तर वेक्टर क्वांटिटी विचारले विद्यार्थी मित्रांनो, तर खालीलपैकी वेक्टर क्वांटिटी कोणती असते? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. कोणती? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच या नावाने दर्शवितो आणि याच्या नावाने आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीला दर्शवित असतो. तर ती कोणती क्वांटिटी असते? तर ती असते वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी असते? वेक्टर क्वांटिटी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ओके. डेन्सिटी नाही विद्यार्थी मित्रांनो, डेन्सिटी ही स्केलर क्वांटिटी आहे. ओके. आपल्याला काय पाहायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल, तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल ना, तुम्हाला मी 5 सेकंद देतो. 5 सेकंदामध्ये प्रत्येक जणांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके. कारण तुमचं लाईक माझं मोटिवेशन असते. चला 5 सेकंद, युअर टाइम स्टार्ट नाऊ. 1, 2, 3, 4 आणि 5. आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 5 सेकंदामध्ये व्हिडिओला नक्कीच लाईक केलं असेल. त्यामुळे मला मोटिवेशन मिळणार आहे आणि मी अशीच मेहनत तुमच्यासाठी वारंवार करत राहणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए मटेरियल विच इज स्लाइटली रिपल बाय ए मॅग्नेटिक फील्ड इज नोन ॲज. म्हणजे सिंपल विचारलेलं आहे की असं खालीलपैकी असं कोणतं मटेरियल असते ते काय करते? स्लाइटली रिपल करते मॅग्नेटिक फील्डला. कुणाला? स्लाइटली रिपल करते मॅग्नेटिक फील्डला. जे रिपल करते ते खालीलपैकी कोणतं मटेरियल आहे? रिपल करणं म्हणजे रिपल्शन, त्याला अपसरण म्हटलं जाते. अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण आणि अपसरण म्हणजे रिपल्शन. तर रिपल्शन शब्द लक्षात ठेवा. रिपल करणं म्हणजे रिपल्शन. तर खालीलपैकी असं कोणतं मटेरियल आहे ते रिपल करते मॅग्नेटिक फील्डला? ऑप्शन ए बघा फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन बी बघा डायमॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन सी बघा पॅरामॅग्नेटिक, ऑप्शन डी बघा कंडक्टिंग मटेरियल. तर कधी पण लक्षात ठेवायचं रिपल्शन कुठे येते, कोण करते रिपल्शन? डायमॅग्नेटिक मटेरियल. हे काय करत? जर डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे साऊथ पोल, जर साऊथ पोल पाशी आला तर यामध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल सारखा तो वर्क करतो. म्हणजे ते एकमेकांना दूर फेकल्या जाते, तो रिपल करत असतो. तर ते कोणतं मटेरियल असते? डायमॅग्नेटिक मटेरियल असते. गॉट इट? चला पुढला प्रश्न बघूया. The ratio of intensity of magnetization to the magnetizing force is known as. याला डबल स्टार मार्क करून आता तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा. कारण हा प्रश्न JN लेवलवर भरपूर एक्झाममध्ये आलेला आहे. हा प्रश्न तुमच्या ट्रान्सपोर्ट टेक्निशियनच्या एक्झाममध्ये येण्याचे प्रबळ चान्सेस आहे. ओके. तर हा प्रश्न बघूया काय म्हणतो. रेशो विचारलाय कोणाचा? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन जो H न दर्शवतो. इथे यामध्ये तो दर्शवला जाते यमने. कशाने दर्शवल्या जाते? एमने. ओके. द रेशिओ ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटायझेशन ऑफ फोर्स, टू द मॅग्नेटायझेशन ऑफ फोर्स. तर सॉरी, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन हा फील्ड इंटेन्सिटी नाही आहे, हा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आहे. तर ह्या यमनं दर्शवला जातो. ओके. मॅग्नेटायझेशन आहे म्हणून जर फील्ड इंटेन्सिटी झालं त्याला काय म्हटलं जाते? मॅग्नेटायझिंग फोर्स म्हटलं जाते. गॉट इट? मी तुमचे दोन्ही बाजू इथे क्लिअर करत आहे बघा. इथे काय लिहिलं आहे? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. आणि या अगोदर तुम्हाला वेक्टर क्वांटिटी विचारलं होतं. वेक्टर क्वांटिटी कोणती आहे? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. जर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची वेक्टर क्वांटिटी आहे त्याला म्हटलं जाते मॅग्नेटायझिंग फोर्स. जी वेक्टर क्वांटिटी आहे त्याला म्हटलं जाते मॅग्नेटायझिंग फोर्स. मग मी ते सांगितलं तुम्हाला कोणत्या अक्षराने दर्शवले जाते, तर ते दर्शवले जाते एचनी दर्शवल्या जाते. काय? मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. गॉट इट? इथंपर्यंत क्लिअर असेल. मग इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन हे कोणत्या अक्षराने दर्शवल्या जाते? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन हा यमनं दर्शवल्या जाते. तर तुम्हाला काय विचारलंय? रेशो विचारला आहे यम अपॉन एचचा. ओके. हाच प्रश्न विचारलाय. यम अपॉन एचचा तुम्हाला रेशो विचारला आहे, म्हणजेच खालीलपैकी काय विचारलेलं आहे? चला ऑप्शन बघूया. फ्लक्स डेन्सिटी, ऑप्शन बी बघा ससेप्टिबिलिटी, ऑप्शन सी बघा रिलेटिव्ह परमियाबिलिटी, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर रेशिओ ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे यम टू द मॅग्नेटायझेशन फोर्स म्हणजे एच हा कशाचा रेशो असतो? हा रेशो असतो कायचा. कशाचा रेशो असतो? काय. मी एक्स लिहिला आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला माहित नसेल एक्स म्हणजे काय होते? काय. ओके. याला काय म्हटलं जाते? तर काय इज इक्वल टू
काय इज इक्वल टू यम यक्स नाही आहे तो, याला इकडे असं असते यम अपॉन यच. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला बनला जातो ससेप्टिबिलिटीचा. म्हणजे ससेप्टिबिलिटी हा एक्स म्हणजे काय या अक्षराने दर्शवल्या जाते. ससेप्टिबिलिटी काय या अक्षराने दर्शवल्या जाते यम बाय यच. ओके, म्हणजे मॅग्नेट इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटायझिंग फोर्स इज नोन ॲज ससेप्टिबिलिटी. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. द युनिट ऑफ परमियाबिलिटी इज. प्रश्न काळजीपूर्वक ऐकायचा, नाहीतर तुम्ही एकदम एक्झाममध्ये ना ह्या प्रश्नामध्ये चुका व्हायचे चान्सेस असते. म्हणून मी 2 प्रश्न तुमच्यासाठी आणलेले आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे बघा. तुम्ही काय करा, सर आम्हाला माहीत आहे युनिट ऑफ परमियाबिलिटी काय असते. क्वेश्चन नंबर 13 बघा. युनिट ऑफ परमियाबिलिटी इज. सर आम्हाला माहीत आहे काय असते. ऑप्शन ए हेनरी पर मीटर, ऑप्शन बी बघा हेनरी, ऑप्शन सी बघा इट इज. हे स्पेलिंग थोडं मिस्टेक आहे, याला करेक्ट करून घ्यायचं. हेनरीचं स्पेलिंग सर्वांना माहिती असेल, HENRY. ओके, गॉट इट. चला प्रश्नामध्ये येऊया आपण. द युनिट ऑफ परमियाबिलिटी इज. इट इज डायमेन्शनलेस. ऑप्शन डी बघा हेनरी पर मीटर स्क्वेअर. हेनरी पर मीटर स्क्वेअर. चारही ऑप्शन समजले मित्रांनो तुम्हाला. मग तुम्ही काय कराल, सर आम्हाला द युनिट ऑफ परमियाबिलिटी माहीत आहे काय असते. इट इज डायमेन्शनलेस. काय असते, इट इज मग तुम्ही जर डायमेन्शनलेसला काय कराल, तुम्ही डायमेन्शनला असं राईट टिक कराल. तुम्ही एक्झाममध्ये राईट टिक केलं, एक्झामिनर असं टिक करेल आणि तुम्ही तुमचा आन्सर चुकण्याचे प्रबळ यामध्ये चान्सेस असणार आहे. म्हणून मी 2 प्रश्न आणले आहे शॉर्ट नोट्समध्ये, आत्ताच लिहून ठेवायचे. गॉट इट. चला बघा. द युनिट ऑफ परमियाबिलिटी इज. विचारलं काय, परमियाबिलिटी. ऑप्शन राहणार आहे हेनरी पर मीटर. काय राहणार आहे, हेनरी पर मीटर. प्रश्न भरपूर एक्झाममध्ये विचारलेला आहे. फक्त तुम्हाला जर परमियाबिलिटी जर विचारलं तर आन्सर काय राहणार आहे, हेनरी पर मीटर. लिहिलं सर्वांनी. ओके, याचा आन्सर काय आहे, ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला पुढल्या प्रश्नावर येतो, म्हणजे दोन्ही प्रश्न कव्हर होऊन जाईल. 14वा प्रश्न बघा. द युनिट ऑफ रिलेटिव्ह परमियाबिलिटी इज. बघा काय विचारलाय, द युनिट ऑफ रिलेटिव्ह परमियाबिलिटी इज. ऑप्शन ए बघा हेनरी पर मीटर, ऑप्शन बी बघा हेनरी, ऑप्शन सी बघा इट इज डायमेन्शनलेस, ऑप्शन डी बघा हेनरी पर मीटर स्क्वेअर. तर कधी पण लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला युनिट विचारला रिलेटिव्ह परमियाबिलिटीचं, तर रिलेटिव्ह परमियाबिलिटीचं कोणतंही युनिट नसते. ही असते रिलेटिव्ह, त्याला म्यू आरनं दर्शवतो आपण. ओके, मी हे सुद्धा सांगून राहिलो कोणत्या अक्षराने दर्शवता हे सुद्धा विसरायचं नाही. याला म्यू आरनं दर्शवलं जाते. ही आहे रिलेटिव्ह परमियाबिलिटी आणि याचं कुठल्याही प्रकारचं युनिट नसते. म्हणजे रिलेटिव्ह परमियाबिलिटीचं जर युनिट विचारलं तर इट इज डायमेन्शनलेस. म्हणजे ऑप्शनमध्ये इट इज डायमेन्शन न लिहिता काय लिहू शकते, ऑब्लिकमध्ये नो युनिट. काय लिहू शकते, नो युनिट. गॉट इट. म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं युनिट नाही आहे. 2 प्रश्न क्लिअर झाले असेल. युनिट ऑफ युनिट ऑफ रिलेटिव्ह परमियाबिलिटी इट इज डायमेन्शनलेस किंवा नो युनिट. आणि एक प्रश्न असा विचारते 13वा नंबरचा बघा. द युनिट ऑफ ओनली परमियाबिलिटी. परमियाबिलिटीचं युनिट काय असते, हेनरी पर मीटर. काय असते, हेनरी पर मीटर. गॉट इट. तर आय होप मी तुम्हाला दोन्ही प्रश्न माझ्या साईटकडून मी तुम्हाला दोन्ही प्रश्न क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे, 13 आणि 14. तर दोन्ही प्रश्नाचा आन्सर तुम्हाला समजलं असेल. 13व्या प्रश्नाचा काय, युनिट ऑफ परमियाबिलिटी हेनरी पर मीटर. 14व्या प्रश्नाचा आन्सर काय आहे, द युनिट ऑफ रिलेटिव्ह परमियाबिलिटी. शब्द लक्षात ठेवायचा, शब्दाचा खेळ होणार आहे एक्झाममध्ये. कारण तुम्ही टिक करून तुम्हाला वाटेल की नाही मी बरोबर करून आलं माझं उत्तर. जेव्हा आन्सर की येईल तिथं दिसेल अरे माझं तर 0.25 निगेटिव्ह गेलं, मग रडत बसा. रडायचं नाही आहे, क्वेश्चन काळजीपूर्वक वाचायचा. याचा आन्सर काय आहे, युनिट ऑफ रिलेटिव्ह परमियाबिलिटी इट इज डायमेन्शनलेस किंवा नो युनिट. गॉट इट. चला पुढला प्रश्न बघूया. मटेरियल सब्जेक्टेड टू रॅपिड रिव्हर्सल ऑफ मॅग्नेटिझम शुड हॅव. प्रश्नामध्ये विचारलेलं आहे खालीलपैकी असं कोणतं मटेरियल आहे ते रॅपिड रिव्हर्सल ऑफ मॅग्नेटिझम होते. त्याच्यामध्ये काय होते, रॅपिड रिव्हर्सल ऑफ मॅग्नेटिझम होते. म्हणजेच मी तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. रॅपिड रिव्हर्सल ऑफ मॅग्नेटिझम म्हणजे बघा, इथे यन आहे आणि इथे यस आहे. जर हा यन या यसकडे जर आपण अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर एकदम एकदम फास्ट काय होईल, यामध्ये एकदम फास्ट अट्रॅक्शन होईल. सर्वांना हे माहितीच आहे, सिम्पल आहे. त्यानंतर बघा आता मी काय केलं, फास्ट अट्रॅक्शन झाला. आता यन पोल मी दुसऱ्या यन पोलच्या जर बाजूने आणला तर याच्यामध्ये काय होणार आहे, रिव्हर्सल प्रोसेस होणार आहे. म्हणजे याला रिपल करणार आहे. काय करणार आहे, रिपल
करणार आहे, रिपल्शन यामध्ये होणार आहे. म्हणजे जर मी एन एसकडे आणला किंवा एस एनकडे नेला तर एन जर मी एसकडे आणला किंवा एस मी एनकडे नेला तर यामध्ये काय होणार आहे, फास्ट अट्रॅक्शन होणार आहे. परंतु मी जर एन पोल हा एन पोलकडे नेला आणि एस पोल हा एस पोलकडे नेला तर यामध्ये काय होणार आहे, म्हणजे रिव्हर्सल केला तर काय होणार आहे, फास्ट रिपल्शन होणार आहे. म्हणजे असं कोणतं मटेरियल असते की त्याच्यामध्ये रॅपिड म्हणजे फास्ट रिव्हर्सल प्रोसेस होते. तर ते असं मटेरियल असते की त्याची काय असते, ऑप्शन ए बघा लार्ज एरिया ऑफ बीएच लूप असते किंवा हाय परमेबिलिटी आणि लो हिस्टेरिसिस लॉसेस. ऑप्शन सी बघा त्याची हाय कोर्सिव्हिटी हाय रिटेंटिव्हिटी असते. ऑप्शन डी बघा हाय कोर्सिव्हिटी आणि लो डेन्सिटी असते. तर असं कोणतं मटेरियल असते त्याच्यामध्ये रॅपिड रिव्हर्सल ऑफ मॅग्नेटिझम होते. ऑप्शन बी बघा हाय परमेबिलिटी, त्याची परमेबिलिटी कशी असते, हाय असते आणि त्याच्यामध्ये कमी लॉसेस होतात. म्हणून एन एसकडे चिपकते आणि एस एनकडे फास्ट चिपकल्या जाते. तसेच तुम्ही एन एनकडे नेला आणि एस एसकडे नेला तर फास्ट रिपल्शन होते. यालाच रॅपिड रिव्हर्सल ऑफ मॅग्नेटिझम असं म्हटलं जाते. तर त्याची परमेबिलिटी एकदम हाय असते आणि हिस्टेरिसिस लॉसेस कसे असतात, कमी असतात. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. ओके, मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके फ्रेंड्स, बघा इथे तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न दिसणार आहे. हे टीमची मेहनत आहे आणि असंच वर्क टीम तुमच्यासाठी सातत्यानं करत राहणार आहे. जर तुम्हाला पसंत आलं ना, सोळाव्या प्रश्नापासून अशी जर तुम्हाला कंटेंट पाहिजे असेल, प्रश्न इंग्लिश आणि मराठीमध्ये, तर आत्ताच तुम्ही व्हिडिओला लाईक करून द्या आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगायचं की सर आम्हाला प्रश्न इंग्रजी आणि मराठीमध्येच पाहिजे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंडिकेट व्हिच ऑफ द फॉलोविंग मटेरियल डज नॉट रिटेन मॅग्नेटिझम परमनंटली. मला प्रश्न मराठीमध्ये तेवढा कळत नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु इंग्लिशमध्ये वाचलं ना तेव्हा तो त्या प्रश्नाला काय म्हणायचं आहे मला ते इंग्लिशमध्ये लवकरच समजून येते. तरी पण तुम्ही इंग्लिश लँग्वेज जास्त प्रेफर करायची, कारण चटकन त्यामध्ये समजते. ओके, चला. इंडिकेट व्हिच ऑफ द फॉलोइंग मटेरियल डज नॉट रिटेन मॅग्नेटिझम परमनंटली. सिंपल प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे खालीलपैकी असं कोणतं मटेरियल असते ते कायमस्वरूपी म्हणजे परमनंटली चुंबकत्व टिकून ठेवत नाही. प्रश्न समजला असेल तुम्हाला. खालीलपैकी अशी ओके, इथे लिहिलेलं नाही आहे. खालीलपैकी असं कोणतं मटेरियल आहे म्हणजे कोणती सामग्री आहे ती कायमस्वरूपी चुंबक टिकवून ठेवत नाही. त्याला म्हणजे मग त्याला जे टिकून ठेवत नाही कायमस्वरूपी ते कोणतं मॅग्नेट असेल, इलेक्ट्रोमॅग्नेट असेल. ऑप्शन बघूया आता. ऑप्शन ए बघा सॉफ्ट आयरन, ऑप्शन बी बघा स्टेनलेस स्टील, ऑप्शन सी बघा हार्डनेस स्टील, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर खालीलपैकी असं कोणतं मटेरियल असते ते कायमस्वरूपी चुंबक टिकवून ठेवत नाही, तर सॉफ्ट आयरन काय असते, सॉफ्ट आयरन असं मटेरियल आहे ते कायमस्वरूपी चुंबकत्व टिकून ठेवत नाही. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. ओके, सॉफ्ट आयरन म्हणजे हे असल्या प्रकारचं एक आयरन असते. याच्यावर तुम्ही असं वायर कॉईल गुंडाळत असता आणि एक सप्लाय इथून दिसता, इथून सप्लाय, जोपर्यंत इथून करंट वाहत असते तोपर्यंत इथे इलेक्ट्रोमॅग्नेट क्रिएट होत असते. जसंही तुम्ही करंट बंद केला तसं इलेक्ट्रोमॅग्नेट संपून जाते. तर म्हणून ते कायमस्वरूपी चुंबकत्व टिकवून ठेवत नाही. हे जे असते याला आयरन म्हटलं जातं. हे आयरन कोणतं असते, सॉफ्ट आयरन असते. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मेन कन्स्टिट्यूट ऑफ पर्मा अलॉय इज, म्हणजे यामध्ये विचारलं आहे की खालीलपैकी पर्मा अलॉयचा मुख्य घटक कोणता आहे. कशाचा, पर्मा अलॉयचा. काय विचारलाय, पर्मा अलॉयचा मुख्य घटक खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन ए बघा कोबाल्ट, ऑप्शन बी बघा क्रोमियम, ऑप्शन सी बघा निकेल, ऑप्शन डी बघा टंगस्टन. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्मा अलॉयचा जर मुख्य घटक विचारला तुम्हाला तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं, निकेल हा पर्मा अलॉयचा मुख्य घटक असतो. काय, निकेल. हे सगळं मॅग्नेटिझमचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि सेम प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ओके, तर पर्मा अलॉयचा मुख्य घटक कोणता आहे, निकेल. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मित्रांनो प्रश्न बघा, इंग्रजी आणि मराठीमध्ये आहे. प्रश्नाची क्वालिटी आवडली असेल तर एक मनातून लाईक करून द्या, दिल से लाईक कर दो यारो. ओके, चला. द यूज ऑफ परमनंट मॅग्नेट इज नॉट मेड इन, म्हणजे सिंपल प्रश्न विचारला आहे. द यूज ऑफ परमनंट मॅग्नेट इज नॉट मेड इन म्हणजे परमनंट मॅग्नेटमध्ये कायम चुंबकाचा वापर केला जात नाही. खालीलपैकी कशामध्ये कायम चुंबकाचा वापर केला जात नाही. ऑप्शन ए बघा मॅग्नेटोजमध्ये, ऑप्शन बी बघा एनर्जी मीटरमध्ये, ऑप्शन सी बघा ट्रान्सफॉर्मरमध्ये, ऑप्शन डी बघा लाऊडस्पीकरमध्ये. तर खालीलपैकी कशामध्ये कायम चुंबकाचा वापर केला जात नाही, ट्रान्सफॉर्मरमध्ये कायम चुंबकाचा वापर केला जात नाही. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर माहीत असेल, हे असं ट्रान्सफॉर्मर असते, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, आणि इथे जे म्युच्युअल इंडक्शन जे ईएमएफ तयार होते ते टेम्पररी काय असते, टेम्पररी इलेक्ट्रोमॅग्नेट असते. काय असते, टेम्पररी मॅग्नेट
म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट ट्रान्सफॉर्मरमध्ये तयार होत असते. म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं, कायम चुंबक कुठे वापरतो? मग मॅग्नेटिझममध्ये आपण कायम चुंबक वापरतो. एनर्जी मीटरमध्ये सुद्धा कायम आणि लाउड स्पीकरमध्ये सुद्धा कायम चुंबक राहते. मग कशामध्ये राहत नाही? ट्रान्सफॉर्मरमध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमावर कोण कार्य करते? म्युच्युअल इंडक्शनवर. कोण काम कोण कार्य करते? ट्रान्सफॉर्मर कार्य करीत असते. ओके. तर कायम चुंबकाचा वापर खालीलपैकी कुठे केला जात नाही मग? तर ट्रान्सफॉर्मरमध्ये केला जात नाही. चला पुढला प्रश्न बघूया. आता सर म्हणाल, "सर तुम्ही लेफ्ट हँड रूल कुठून आणला?" तर लेफ्ट हँड रूल फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे आणि तो इथे का बरं घेतला हा प्रश्न आहे तो डीसी मोटरचा प्रश्न, परंतु इथे का बरं घेतला? कारण त्यामध्ये एक शब्द येतो तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. ओके. प्रश्न बघा. इन द लेफ्ट हँड रूल फोर फिंगर ऑल्वेज फोर फिंगर म्हणजे काय? डाव्या हाताच्या नियमामध्ये पहिले बोट काय दर्शविते? डाव्या हाताच्या नियमात पहिले बोट नेहमी दर्शवत असते. काय? ऑप्शन ए बघा व्होल्टेज, ऑप्शन बी बघा करंट, ऑप्शन सी बघा मॅग्नेटिक फील्ड, ऑप्शन डी बघा डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर. तर डाव्या हाताच्या नियमामधील कधी पण लक्षात ठेवायचं, पहिले बोट काय दर्शवत असते? नेहमी मॅग्नेटिक फील्ड दर्शवित असते. काय दर्शवित असते? मॅग्नेटिक फील्ड दर्शवित असते. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. डाव्या हाताच्या नियमात पहिले बोट नेहमी काय दर्शवित असते? मॅग्नेटिक फील्ड दर्शवित असते. गॉट इट. महत्त्वाचा प्रश्न होता त्यामुळे मी आणला. तर लेफ्ट हँड रूल तुम्हाला माहीत असेल. थंब असतो त्यामध्ये थंब काय दर्शवितो? डायरेक्शन ऑफ फोर्स किंवा मोशन ऑफ द कंडक्टर. थंब काय दर्शवतो? मोशन ऑफ द कंडक्टर म्हणजे कंडक्टर फिरण्याची दिशा. त्यानंतर पहिलं फिंगर, फर्स्ट फिंगर मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर काय दर्शवते? हे झालं फर्स्ट फिंगर. मिडल फिंगर काय दर्शवते? करंट वाहण्याची दिशा. करंट. ओके. करंट इन द कंडक्टर. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. तर पहिले बोट नेहमी काय डाव्या हाताच्या नियमात मॅग्नेटिक फील्ड दर्शवित असते. गॉट इट. चला पुढला प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल विचारलेला आहे प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणतं फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे ऑप्शन ए प्रश्न बघा मराठीमध्ये खालीलपैकी कोणते फेरो चुंबकीय पदार्थ आहे खालीलपैकी कोणते फेरो चुंबकीय पदार्थ आहे ऑप्शन ए बघा टंगस्टन ऑप्शन बी बघा ॲल्युमिनियम ऑप्शन सी बघा कॉपर ऑप्शन डी बघा निकेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं की फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोणकोणते आहे तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे तुमचे कोबॉल्ट कोबाल्ट, आयरन आणि निकेल. तर कोबाल्ट, आयरन आणि निकेल हे तुमचे फेरोमॅग्नेटिक आहे. तिन्ही तुम्ही आताच नोट डाऊन करून ठेवा. कोबाल्ट, आयरन आणि निकेल. तर आता प्रश्न काय विचारलेला आहे? खालीलपैकी कोणतं चुंबकीय पदार्थ फेरो आहे? तर ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. डी मध्ये काय आहे? निकेल हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. चला. ओके. गॉट इट. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही नक्कीच टेलिग्रामला जॉईन व्हायचं तिथे तुम्हाला क्लास लिंक तिथे तुम्हाला PDF तिथे तुम्हाला सर्व गोष्टी मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करीत असतो त्याचबरोबर तुम्हाला तिथे क्विजसुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असते रिझनिंग असो वा टेक्निकलचे क्वेश्चन मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचं आय होप हे सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल ग्रीन बोर्ड कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून कळवा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा आणि मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी सातत्यानं बनवत राहिलं पाहिजे तर तुम्ही मनातून एक लाईक मात्र नक्की करायचं ओके चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर मी लवकरच येईल तोपर्यंत बाय